शेतीमालाचे दर स्थिर तर उत्पादन खर्चात प्रचंड वाढ या तफावतीत शेतकरी अडचणीत सापडला आहे. उत्पन्न वाढीसाठी शेतीपूरक व्यवसाय व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्यक असल्याचे मत महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी व्यक्त केले. श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेतील 25 ते 29 डिसेंबर दरम्यान होम मैदानावर आयोजित सिद्धेश्वर कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. ओंबासे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी धर्मराज काडादी हे होते. डॉ. ओंबासे म्हणाले, ट्रॅक्टर वाढले पण शेतीमालाचे दर वाढले नाहीत, त्यामुळे खर्च उत्पन्नातील तफावत वाढली आहे. प्रदर्शनातील आधुनिक यंत्रसामग्री व तंत्रज्ञान शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरेल. आज सिद्धेश्वर देवस्थानच्या मार्फत आपले जे पूर्ण यात्रेचा सोहळा असतो आपला गड्डा यात्रेचा, त्याच्याच मला वाटतं सुरुवातीला कृषी प्रदर्शन साधारणतः 4-5 दिवस या ठिकाणी ऑर्गनाईज केलेलं आहे. तर विशेषतः कृषी अवजार, त्याचबरोबर वेगवेगळ्या शासनाच्या योजना आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये विशेषतः मॅनपॉवर आता ग्रामीण भागामध्ये कमी आहे आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या ज्या मशिनरीज आहेत की ज्याच्यामुळं डेअरीमधलं आहे, दुग्ध व्यवसायासाठी पण आहे आणि शेतीमधलं पण आहे, त्याचबरोबर वेगवेगळे खतं पण आहेत. तर मला वाटतं मला पण बऱ्याच दिवसानंतर नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या. तर वेगवेगळ्या आपल्या शेतकऱ्यांना आणि सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की साधारण आपण सकाळी 10 ते रात्री 10 पूर्ण प्रदर्शन या ठिकाणी सुरू आहे. याचा लाभ घ्यावा आणि ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल, पाहायचं असेल, त्यांनी त्याचं हे होईल आणि बाकी इतर सर्व नागरिकांनी त्यांचं समाजामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय काय नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्याचा सुद्धा त्याचा अभ्यास होईल आणि सगळ्यांना तुम्हाला माहिती होईल. त्यासाठी सर्वांनी या ठिकाणी भेट देऊन कृषी प्रदर्शनाचा भेट देऊन आपला लाभ घ्यावा. धर्मराज काडादी यांनी सांगितले, उत्पादन खर्च कमी व उत्पादकता वाढवण्यासाठी AI आधारित तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. यंदा AI स्टॉल असून पुढील वर्षी लाईव्ह प्रोजेक्ट्स उभारण्याचा प्रयत्न केला जाईल. सिद्धेश्वर देवस्थानने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही या ठिकाणी कृषी आणि औद्योगिक प्रदर्शन या ठिकाणी केलं आहे. आज या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेचे कमिशनर माननीय ओंबासे साहेब यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे आणि आतमध्ये त्यांनी अतिशय एक अभ्यासू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येक स्टॉलला बघून त्या ठिकाणी सगळी चौकशी करून त्या सगळे त्या ठिकाणची टेक्नॉलॉजी त्यांनी आता समजून घेतली. अतिशय भव्य असं प्रत्येक वर्षी काहीतरी नाविन्य या माध्यमातून सोलापूरकरांच्या भागातील शेतकऱ्यांसाठी म्हणून या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस AI पासूनच्या सर्व टेक्नॉलॉजी आणि ज्या नवीन अवजारं, नवीन ज्या ड्रीप कन्सेप्ट आलेल्या आहेत त्या सगळ्या या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मी या निमित्तानं आवाहन करू इच्छितो की दरवर्षीप्रमाणेच सर्व भागातील आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी येऊन कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा.